नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 62, 2 मार्च. निसर्गाशी अतूट नाते. पंचमहाभूतांपासून बनलेल्या या माणसाला त्यापासून बनलेले एक मन आहे. ते अतिसूक्ष्म आहे आणि तितकेच बलवान आहे. मनानंतर बुद्धी येते, ती त्याहून बलवान आहे. त्यानंतर प्राणशक्ती येते आणि म्हणजे चित्त येते. हे अतिसूक्ष्म असून ईश्वर शक्ती आहे. निसर्गात म्हणजे आजूबाजूला कुठेही कोणतीही कशीही घटना घडो, त्याचा मन बुद्धी चित्त ह्याच्यावर परिणाम होतोच होतो. म्हणूनच गीता सांगते, इंद्रिये मनाच्या अधीन असतात, मन बुद्धीच्या अधीन असते, बुद्धी चित्ताच्या अधीन असते. म्हणूनच चित्त परमात्म्यास समर्पण करावे. सामान्यतः आपण ह्याचा विचारच करत नाही. माणसाचे निसर्गाशी इतके अतूट नाते आहे असा स्पष्ट विचार न करण्यामागे माणूस काहीतरी धूसर कल्पना बाळगतो आणि त्याच्यातून तो अंधश्रद्धेच्या आहारी जातो. ह्या सगळ्यावर पुन्हा उत्तम उपाय म्हणजे अग्निहोत्र सांगावं वाटतं. कारण अग्निहोत्रामागची जी बैठक आहे किंवा जी विचारसरणी आहे, जी अव्यक्त अशा प्राणतत्वावरच आधारलेली आहे. विश्वाची एकात्मता, प्रत्येक घटनेतील परस्परावलंबित्व यावर यज्ञाचा विशेष भर आहे. अग्निहोत्र जे सूर्योदय सूर्यास्ताला संपन्न करायचे असते, त्याचा सर्वप्रथम हेतू असा असतो की जीवाची निसर्गाशी एकात्मता घडवून आणणे. म्हणजे अग्निहोत्र विधी विश्वशक्तीची निगडीत असल्याने व विश्वशक्तीचा वातावरणावर परिणाम होत असतो. पर्यायाने मनावरही होतो. आपल्या शरीरात असंख्य पेशी आहेत. तसे पाहिले तर प्रत्येक पेशी हा स्वतंत्र जीव असतो आणि जीवाचे सर्व गुणधर्म त्या छोट्यातल्या छोट्या पेशीमध्ये सर्व गुणधर्म असतात, आढळतातच. त्या अन्न शोषून घेतात, मलविसर्जन करतात. माणसाच्या मनातील भावनांना योग्य तो प्रतिसाद पण त्या पेशी देत असतात. आणि ह्या पुन्हा नवीन पेशी तयार होताना पहिल्या पेशीतील इलेक्ट्रॉन जो काही जीव आहे तो सहज दुसऱ्या पेशीत प्रवाहित होत असतात, ते करत असतात. आणि ह्या सर्व आणि पुन्हा त्या पेशी डिस्ट्रॉय होत असतात, नष्ट होत असतात, जुन्या पेशी. म्हणजे ह्या सर्व कार्यात इतकी प्रचंड सुसूत्रता असते की एकाच गोष्टीची ठराविक काळाने पुनरावृत्ती होणे हे निसर्गाचे चक्र आहे. प्रत्येक सूक्ष्म जीव पण निसर्गाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग माणूस तरी त्याला अपवाद कसा राहील? म्हणजे अपवाद राहणं शक्यच नाही आहे. पण माणूस जर तणावाखाली असेल, हे महत्त्वाचं लक्षात घेण्यासारखं आहे. जर तो तणावाखाली असेल तर मन बुद्धी चित्त ह्या सर्व गोष्टी तणावाकडे केंद्रित होतात. आपोआपच त्याचं लक्ष ह्या निसर्गचक्रापासून दूर जातं, ते तणावाकडे केंद्रित होतं. आणि निसर्ग पेशींचे जे पुनर्निर्माणाचे जे कार्य असतं पेशींचं, ते आपोआप मंदावतं. कारण त्यांची शक्ती सगळी तणावाकडे खेचली जाते. त्या शक्तीचा ऱ्हास होतो, अशक्तता येते. आणि टेन्शनमुळंच केवळ असा निसर्गापासून दूर जाण्यामुळं त्याची प्रतिकारक शक्ती संपुष्टात येऊन त्याच्या ठिकाणी नवीन काही तणावाचे रोग निर्माण होतात. कारण आपण बघतो की शुगर किंवा डायबिटीस ज्याला म्हणतो, त्याला कुठलाही जीवाणू विषाणू कारणीभूत नाही आहे. तो फक्त तणावाचाच एक भाग आहे. त्याच्यामुळं होणारा परिणाम आहे, दुष्परिणाम आहे. म्हणजे ह्या सगळ्याचं जर तो संपुष्टात आणायचा असेल तर पुनश्च अग्निहोत्र करण्याशिवाय गत्यंतर नाही. कारण अग्निहोत्राच्या वातावरणामुळे पेशी पुनर्कार्यरत होतात. अशा वातावरणात माणसाच्या मनाचा तणाव जो असतो तो जास्त काळ टिकत नाही. आणि म्हणूनच न चुकता नित्य वेळेवर अग्निहोत्र करणे गरजेचे आहे. निसर्गाला सुचारूपणाने चालू ठेवणे हे आपलेच काम आहे. व शेवटी माणूस निसर्गाचा एक भाग आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. ही निसर्ग शक्तीपुढं आपल्याला नमस्कार करावा वाटतो, नतमस्तक व्हावं वाटतं. म्हणून त्याला धन्य निसर्ग शक्ती आणि धन्य तिची अवाढव्य सुसूत्रता. नमस्कार, धन्यवाद.